अद्यापही महायुतीमध्ये मात्र कुठेतरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। यावरतीच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। नेमकं त्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पालकमंत्री आहेत, आपण त्यांची चर्चा करणार आहोत। सर, फॉर्म भरायला आज सुरुवात झालेली आहे, अवघे 5-6 दिवस आहेत, अद्यापही युतीचा फॉर्म्युला ठरला नाही। महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेमध्ये सर्वीकडे युती व्हावी असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। बावनकुळे सुद्धा त्याच्यात आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही सर्वीकडे बोलण्याची सुरुवात केली होती। सर्वीकडे बोलणे सुरू आहे, परंतु काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते त्याचा अतिरेक करून आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे, तेवढ्याच जागा पाहिजे, आम्ही मोठे भाऊ, तुम्ही छोटे भाऊ, हे जे काही चाललंय ना, याच्यामुळे युती होण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि आम्ही यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या कानी हे सगळं बाबी टाकणार आहोत। त्यांनाही सांगणार आहोत, जनतेचा जो काही कौल आहे तो महायुतीच्या बाजूने आहे आणि त्याचा अनादर होता कामा नये। तर हे समंजसाची भूमिका दोन्ही पक्षाच्या नेत्याने घेतली पाहिजे, भले ते स्थानिक असो का कोणी असो, त्यांनी घेतली पाहिजे। ही आमची रास्त मागणी मला वाटतं ती आहे आणि त्याच्यावर चर्चा होईल। कुठेतरी नगरपालिका नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ ठरलाय, कुठेतरी हे त्यांच्या प्रश्नी पडत नाही की तुम्हालाही त्यामध्ये वोट शेअरिंग मध्ये जास्त सीट द्यावा, म्हणून ते हे सगळं टाळाटाळ करत नाही। तसं काही नसतं। आम्ही ते बघा, आता ते नगरपालिका निवडणुकीचा वेगळा निकाल आहे, त्याच्यामध्ये पाहिलं तर आमचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त आहे। आम्ही 132 जागा लढवल्यात, 61 जागा जिंकून आणल्यात। लढवल्या किती, आणल्या किती, हे याला स्ट्राईक रेट म्हणतात आणि आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, म्हणून आम्ही चिंता त्याची करत नाही किंवा त्याच्या मिळालेल्या यशाबद्दल हुरळून सुद्धा जात नाही। आम्ही पुन्हा त्याच लेवलला आहे, त्याच ग्राउंड लेवलला आहे। आम्हाला आजही वाटतं की आपण युतीमध्ये लढा, आणखीन सत्ता चांगली जोमाने आणा आणि त्याच्यामुळं जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, महायुतीने ते राज्य केलं पाहिजे, त्या पद्धतीने वाटचाल करा, एवढंच आमचं साधं मागणं आहे। हे जाणून बुजून होते का? कारण की छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत इतिहास आहे की सगळ्यात जास्त महापौरपद हे शिवसेनेचे आहे, कुठेतरी त्यांचं होऊ नये म्हणून असं कुठेतरी आडकाडपणा स्थानिक लेवलला होते का? काही असतात नेते, स्थानिक नेते असतात जे युती होऊ नये या मनस्थितीत असतात, मग ते कोणत्याही पक्षाचे असू शकतात, परंतु त्यांच्यामध्ये हे असतंच, इगो येतो आणि त्या इगोचा परिणाम महायुती तुटण्यामध्ये होत असतो। म्हणून ते टाळण्यासाठी आम्ही शेवटचा प्रयत्न करतोय। जर त्याच यश मिळालं तर ठीक, नसता कशा निवडणूक लढायचं याचा आदेश आम्ही वरिष्ठ नेत्यांकडून घेऊ। जर युती नाहीच झाली तर शेवटचा पर्याय तुमच्यासोबत काय, असं कोणाला सोबत घेऊन तुम्ही निवडणूक लढणार? कोणाला सोबत नाही, जे महायुतीमध्ये घटक पक्ष आहेत त्यांच्याच बरोबर राहणार, आम्ही इतर पक्षांबरोबर युती करणार नाही। नक्कीच आपण पाहिलं हे होते पालकमंत्री संजय शिरसाट